हेलो चिक हेलो हेलो चिक सुस्वागतम स्वागतम आलेले पाहुणे यांचं करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत खूप छान स्पर्धा आपली पार पडली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचलो गेले आणि एक महत्त्वाची जे आपलं कार्यक्रम राहिला आहे तो आभार प्रदर्शनाचा, ज्याने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आजच्या या 2 दिवसामध्ये. त्या सर्वांचं आम्ही शब्द सुमनांनी सहर्ष वेलकम करत आहोत आणि आभार मानत आहोत. मनसे तालुका उपाध्यक्ष पालघर विभाग आणि श्री हर्षल पाटील यांनी आम्हाला ट्रॉफीचे स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर केळवे ग्रामपंचायत सदस्य सो ममता परेश किणी यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर परेश किणी परेश मंडप डेकोरेटर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर अशोका फार्म हाऊसचे मालक श्री अशोक राऊत यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर फिशर मेन हॉटेल हरीश पटेल, त्यानंतर दयाराम पटेल, त्यानंतर विनोद पटेल यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर जे आपल्याला प्रत्येक मॅचसाठी जे मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी जी आपल्याला दिली गेली होती ईश्वर पटेल साहेब यांच्याकडून आपला स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर कौशिक मितना केळवा यांच्याकडून पाण्याची सुविधा जे पाणी प्रेषण आपण गेले 2 दिवस करत होतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं होतं. त्यानंतर मेसर सागर बियर शॉप नंदकुमारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर एकविरा म्युझिकल ग्रुप कडून डीजे स्पॉन्सर केला गेला होता. त्यानंतर आशिष पडवेळ यांच्याकडून इंटरनेटची सुविधा आम्हाला गेले 2 दिवस ही मिळाली होती. त्यानंतर तुलसीदास पटेल, महिन पटेल आणि महेश पटेल तसेच संपूर्ण महिला मंडळ ह्याचकडून जेवणाची व्यवस्था आम्हाला दिली गेली होती. त्यानंतर ओम साई ढांगेपाडा मैदान आम्हाला दिलं गेलं होतं की आपण 2 दिवस या मैदानावरती आपण खेळत होतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य केलं गेलं होतं. त्यानंतर प्रकाश हडळ अंपायरसाठी आभार, ह्यांनी आम्हाला पंचांची भूमिका पाहायला मिळाली होती. त्यानंतर आदिवासी विकास पर्यटन केळवा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री जयेश वागळ यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर महेंद्र मोहनकर उर्फ MRM यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर केळवा शिवसेना अध्यक्ष श्री साई रावळ यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर पिच क्रिएटर रामचंद्र पटेल आणि अनिल पटेल यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. या सर्वांचे एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूयात. मी सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत आपण चेअर खाली आहेत, थोडंसं माहोल तयार करूयात. आपण 2 दिवस चांगला प्रतिसाद दिलाय. आता फक्त अर्धा किंवा 1 तास आपला जो कार्यक्रमाचा राहिलाय तो देखील आपण पूर्ण करणार आहोत. मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण बसून घ्यायचं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या फायनलच्या मॅचसाठी आपण विनंती करूयात 4 रन आणि 3 विकेट ज्याने प्राप्त केल्या असं दिलूला आपण विनंती करूयात आपण यायचं आहे. खूप चांगलं दिलू तुम्ही खेळ दाखवला. मी सन्माननीय रामचंद्र पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्याला देऊयात. मी विनंती करेल दादांना, दादा आपण समोर या. केळवा चषक 2026चा सोहळा आपण पाहतोय. खूप छान पद्धतीचं आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. वेल बॉलिंग आणि वेल बॅटिंग मिस्टर नीलू, खूप चांगला खेळ तुम्ही केलात. त्यानंतर आपल्या केळवे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत विभागाचे सरपंच साहेब पहिले नागरिक केळवे गावाचे यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात जे इथे उपस्थित झालेत.
आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब आहेत आणि विद्यमान अवस्थेत संदीपजी किणी साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचा मात्र इथे सन्मान शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अगदी केळवे गावाचे प्रथम नागरिक इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत. त्यांचे इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि सन्मान चिन्ह दिनवून त्यांना सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्या नेहमी स्मरणात राहील. धन्यवाद साहेब. त्यांचं थोडक्यात मनोगत आपण घेऊयात. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून बोलतो. आजच्या या व्यासपीठावर उपस्थित संतोषजी पटेल, दयाराम काका आमचे, तुलसीदास काका, महेंद्रजी मोहनकर, माझे मित्र साई राऊळ, स्वजित चौधरी, निलेश पटेल, पंकज पटेल, जिग्नेश, धर्मेंद्रजी पटेल आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आणि आयोजक. मितना मच्छी समाजाच्या ह्या 2 दिवसापासून सुरू असलेले हे सामने खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. खरं तर मला काल येता नाही आलं, पण आज शेवटचा सामना अतिशय रंगतदार असा पाहायला मिळाला. खरोखर पैसा वसूल असा सामना या इथे झाला. जे सेकंड प्राइज वाले जे कोण असतील त्यांचा खूप चांगला खेळ या इथे पाहायला मिळाला. खरोखरच आयोजन नियोजन तर खूप चांगलं आहे, पण असे सामने सुद्धा प्रकाश झोतामध्ये किंवा प्रकाश सूर्यास्त होण्याच्या आधी पाहायला मिळतात खूप कमी ठिकाणी. कारण काय आहे, बऱ्याच वेळेला मग 2 ओव्हर किंवा 1 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. पण इथे आयोजन जर व्यवस्थित असलं आणि ज्या येणाऱ्या ज्या टीम्स असतात त्या वेळेवर जर आल्या तर व्यवस्थित आपल्याला सामने आणि चांगले आपल्याला ओव्हर्स खेळता येतात. परंतु जी सेकंड म्हणजे 18 स्कोर पाहिला ज्या 3 ओव्हरमध्ये, तो स्कोर सुरुवातीला असं वाटलं की खूप कमी स्कोर आहे, समोरची टीम इझिली ते कव्हर करेल. पण जेव्हा सामना जसा रंगत रंगत गेला, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला क्रिकेट या इथे पाहायला मिळालं. मी ह्या समाजाचं खरं तर कौतुक करेन. कारण काय आहे, पूर्वी हा जेव्हा समाज आपल्याकडे या भागामध्ये आला त्यावेळेला एक कामगार म्हणून किंवा मिठागर जिथे आमचे आहेत वसले होते सुरुवातीपासनं, ही त्यांची मेहनतीने आले आणि आज आपला समाज खूप कुठेतरी पुढे गेलेला आहे. कारण मी बघतोय बऱ्याच वेळेला, कारण आज आपल्या ह्या पटेल जेवढी आमची कंपनी आहे, जेवढे त्यांनी जे पण ह्या भागामध्ये म्हणजे आता जे काय अनेक समाजाचे सामने होत असतात, आमच्या आदिवासी समाज असेल, वाडवळ समाज असेल, भंडारी समाज असेल, सगळ्याचे होतात. पण आता आपल्या मितना समाजाचे, आपल्या माची समाजाचे सामने इथे पाहायला मिळतात. हा खूप आनंद वाटतोय. आणि पंकज आणि ईश्वरभाई, तुमचे खरंच मनापासून शुभेच्छा देतो. कारण आपल्याकडे मला वाटतं दमणपासनं ते मुंबईपासनं सगळी मुलं येतात. आता हे ज्या टीम होत्या ह्या पण भाईंदरच्या वाटतं काहीतरी टीम आहेत. खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून या इथे पाहायला मिळालं. तुम्ही या इथे येत आहेत. खरं तर आयोजकांचं मनापासून कौतुक करेन. कारण कालपासनं ते आजपर्यंत कारण जेवण आणि या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणं ते पण सोपी गोष्ट नसते, पण ते करतायत. त्यासाठी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि या इथे आलेल्या सर्व संघांना मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संदीप जी किणी साहेब यांच्या माध्यमातून आपण ऐकत होतात त्यांचं मनोगत त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर आपण वळूयात साई राहुल यांचे आभार व्यक्त करूयात आणि त्यांना देखील सन्मानित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. मी सन्माननीय तुलसीदास यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. सनातन सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अगदी सरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद दादा, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. त्यानंतर महेंद्र मोहनकर MRM हे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मी विनंती करेल सरांना की त्यांचा सन्मान ईश्वरजी पटेल साहेब करतील.
मी विनंती करतो सरांना की तुमचा इथे शाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय. धन्यवाद साहेब, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. खूप छान आपण पाहू शकाल इथे देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सर्पमित्र सुजित राऊत साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी महेश पटेल यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय श्री सुजित राऊत साहेब यांचा मात्र सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी सर्पमित्र आहेत आणि नेहमीच जर कोणाला अडचण असली तर दादांना कॉल करा. धन्यवाद दादा, तुम्ही इथे आलात. त्यानंतर एकदा पाहुण्यांचे टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूयात. धन्यवाद सर्वजण, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, वृद्धिंगत केलीत. त्यानंतर आपण वळूयात जे मला स्पॉन्सर केले गेलेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ज्याने आम्हाला मदत केली गेली, सलग 2 दिवस या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आम्हाला सहकार्य केलं. असं आम्हाला जे पहिलं करंडक जे स्पॉन्सर केलं गेलं होतं, जे आपले सरपंच साहेब अर्थातच केळवे ग्रामपंचायत सरपंच साहेब अर्थातच आदरणीय सन्माननीय श्री संदीप किणी साहेब त्यांच्या माध्यमातून प्रथम करंडक आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं, त्यांच्यासाठी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पंच खरं 2 दिवस ज्याने आम्हाला मेहनत घेतली पंचांच्या भूमिकेसाठी. एकदा पंचांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्याने आम्हाला 2 दिवस योग्य तो निर्णय दिला. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यानंतर मंडप डेकोरेटर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आणि प्रामुख्याने आमचे छोटेसे बोलबाय होते, जे आम्हाला षटकार गेल्यानंतर जे चेंडू आणून द्यायचे, ते एकदा चिमुरण्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. त्यानंतर सलग 2 दिवस ज्याने अगदी मैदान गुंगवलं होतं असे आमचे समालोचक मित्र अर्थातच नागेशजी भारी साहेब यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह नागेश भारी आपली शैलीचे सर्वेसर्वा, त्यांचं एक आपली शैली स्पोर्ट्स आहे. जर तुम्हाला हवं असेल जर्सी पॅन्ट टी शर्ट्स तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हॅलो हॅलो. तर ह्यानंतर आजच्या दिवस आम्हाला ज्यांनी जबरदस्त साथ दिला, एक गोड आवाज तुमच्या कानापासून ते तुमच्या हृदयापर्यंत आणि प्रेक्षक मायबाप वर्गांच्या हृदयात ज्याचा आवाज दणदणीत
गाजला गेला. एक सामने अटीतटीचे होते, त्याला अति उत्तम बनवण्याचं जर कोणी काम केलं असेल ते माझे सहकारी समालोचक मिस्टर चिरागजी तांडेल यांचा सन्मान होईल. त्यांना पुष्पगुच्छ दिलं जाईल. त्यांना मानाचं पॉकेट दिलं जाईल. धन्यवाद मिस्टर चिरागजी, आपण इथे आलात. आपले एक गोड आवाज इथे मंत्रमुग्ध करणारं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. धन्यवाद. जो काही माझा सन्मान केला आणि विशेष म्हणजे राहुल दादा यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याने मला कॉल केला. त्याला 2 दिवस ते मला कॉल करत होते की चिराग तू अवेलेबल आहे का. तर निश्चितपणे धन्यवाद राहुल दादा, तुझा आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण कमिटीने मला संधी दिली आणि माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्यासाठी मी आभार व्यक्त करतो सर्वांचं. त्यानंतर आपण प्रीच क्रिएटर रामचंद्र पटेल आणि अनिल पटेल यांचा देखील इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करतो. आणि महेश पटेल त्यांचा सन्मान करतील. मी विनंती करतो दोघांना. आमचे 2 प्रामुख्याने यांच्या जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जे आपण 2 दिवस खेळपट्टी खेळत होतात ते त्यांनी अनिलजी पटेल साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याने देखील मुलाचं सहकार्य आजच्या दिवसात सलग 15 ते 10 दिवस या मैदानावरती येत होते. जेवढा वेळ ते आपल्या घरच्यांना दिला नसेल या 10-15 दिवसात, तेवढा वेळ या मैदानासाठी पिच बनवण्यासाठी दिलाय. थँक्यू सो मच दादा. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात आज चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. या समाजाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीचे गोलंदाज आपण पाहू शकत. खूप जणांनी मेडल ओव्हर टाकली, खूप जणांनी हॅट्रिक घेतली. परंतु आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर जे गोलंदाजाने अगदी बॅटरला धुरळ लावली होती असं गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 6 विकेट घेतले मिस्टर यश जय महाकाल संघाचे गोलंदाज ज्याने 6 विकेट प्राप्त केले असा विनंती करेल. यश चला पण या. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला. चला चला यश आपण या त्वरित. उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्याने 90
धावा उभारल्या. मिस्टर 1 मिस्टर करण, जय धारावी संघाचा मिस्टर करण, त्याने 90 धावा उभारल्यात. चला करण आपण या. उपेन पटेल यांच्या शुभ हस्ते त्यानंतर तृतीय पारितोषिक जे जाते जय धारावी बुबू आगर या संघाला मी विनंती करेल आपण यायचं आहे. तुमचं तृतीय पारितोषिक. तुम्ही देखील फार छान खेळ केलाय. साई राऊत आणि महेंद्र मोहनकर या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सर्पमित्रांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते देखील ते द्यायचं आहे. तिसरं आणि सर्व खेळाडूंना एक विनंती करत आहोत. आपण दूरवरचा प्रवास करून आल्यात. कोण गाडी घेऊन आलाय, कोण कार घेऊन आलाय, कोणाची तरी घरी आई, कोणाची तरी घरी वडील, कोणाची तरी घरी पत्नी, कोणीतरी भाऊ, कोणाची तरी बहीण आपली घरी वाट पाहते. त्यासाठी कृपया करून सर्वांनी गाडी आहे ती आपली, कोणी 4 व्हीलर आणले, कोणी गाडी आणली असेल, बाईक आणली असेल, ती हळू चालवा आणि सुखरूप घरी पोहोचा. एवढाच या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आदेश देतो. एक तुम्हाला सांगतो एक मित्राच्या नात्याने. जय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक जाते नाना बंदर या संघाला मी विनंती करेल आपण देखील यायचं आहे. दयाराम पटेल साहेब आणि ईश्वरजी पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. द्वितीय करंडक त्यानंतर पहिलं करंडक या स्पर्धेतला चॅम्पियन संघ म्हणून ठरला गेलाय. जो संघ आहे अर्थातच जय महाकाल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ म्हणून ठरला गेलाय. त्या संघाला देखील आम्ही विनंती करत आहोत आपण देखील यायचं आहे. ती आपण ट्रॉफी देणार आहोत. सन्माननीय सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत. संदीपजी गिणी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम करंडक आपण देऊयात. प्रथम करंडक आपण देतोय जे जय महाकाल या संघाला. खूप चांगला खेळ त्यांनी केलात आजच्या दिवसात. नमो पार्वती हर हर. क्या बात.